आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। किती वेळ झाला अजून एक सासरे डॅड आलेच नाहीत। ते समजावून आणणार आहेत ना पारूला सोबत? तुमची पारू घाबरून पळून वगैरे तर नाही ना गेली? काय झालं श्रीकांत? तू पारूला समजवायला गेला होतास ना, कुठे ती? हो, एक सासरे डॅड पारू नाही आली तुमच्या सोबत? येणार होती ना? पारूनी या स्पर्धेत भाग घ्यायला नकार दिलाय। व्हॉट? म्हणजे ती तिच्या निर्णयावर ठाम आहे। बघा एक सासू मो सांगत होते मी तुम्हाला। चला एक गोष्ट बरी आहे, त्या मोलकर्णीला स्वतःच रिअलाइज झालं की ती माझ्या समोर उभी राहण्याच्या पात्रतेची नाहीये। पण माझा पारूवर विश्वास होता ना, आणि या विश्वासापोटीच मी तिला सांगितलं होतं ना या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे। मग तिचा माझ्या विश्वासावर विश्वास नाहीये का? पहिल्या बस, तिने माझा शब्द मोडलाय, माझ्या प्रतिष्ठेला धक्का लावलाय। श्रीकांत, मला यापुढे पारूचं तोंडही बघायचं नाहीये। पहिल्या आई, अगं प्लीज कम ब्रँड एम्बेसेडर मॅडम। तयारी झाली आहे ना तुमची? हो मॅडम। एक सासू मॉम काय आहे हिची तर आत्ताच बोलती बंद झाली। ड्युटी कॉन्टेस्ट मध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट। त्यासाठी ब्रेनची गरज असते, पण मेंदू तर हिच्याकडे नाहीच आहे। ईशा, ती करते ना तयारी, मग करून दाखवेन ती फायनल मध्ये पण। फ्लुएंटली हिला 4 वाक्य नाही बोलतायत। तुम्ही कुठल्या तयारीबद्दल बोलता हिच्या? तिला इंग्लिश मध्ये बोलता येणार आहे। पारू या स्पर्धेत भाग सुद्धा घेणार आणि ही स्पर्धा जिंकून सुद्धा दाखवणार। पण तुमची ही पारू ही स्पर्धा हरली तर? जर पारू ही स्पर्धा हरली तर मी हे घर, माझा बिझनेस, माझा एम्पायर सगळं सोडून कायमची निघून जाईन। वहिनी, नाही म्हणजे मी काय म्हणत होते, पारूने आता या स्पर्धेसाठी आणायचे नकार दिलाच आहे, तर आपण आपल्या कंपनीकडून आपल्या दिशाचं नाव द्यायला काय हरकत नाहीये, है ना? आणि तसंही दिशा या घरची सून सुद्धा आहे, है ना? दामिनी, तू तिला जरी सून मानत असलीस तरी आम्ही कोणीही तिला या घरची सून मानत नाही। ती या घरात आहे ती फक्त परितोषमुळे। त्यामुळे तिचा ह्या कंपनीशी, कंपनीतल्या कुठल्याही व्यवहाराशी काहीही संबंध नाही। आता काय उपयोग आहे रडून? हा, सगळ्यांच्या मेहनतीवर, सगळ्यांच्या विश्वासावर पाणी पेरलंस तू। मला वाटलं नव्हतं यार तू इतकी कमजोर असशील। त्या दिशाच्या चॅलेंजला इतक्यात घाबरलीस तू। अहो पण सर। अरे अहो पण सर काय? आयुष्यात अशी हजारो संकटे येतील, मग काय प्रत्येक वेळी अशी माघार घेणार आहेस तू? आणि जर असंच करायचं असेल मग लोकांनी का तुझ्यावर विश्वास टाकावा सांग ना? काय करू बसलीस तू? मला वाटलं होतं की आता आई तुझ्यावर इतकी चिडलेली असताना तिला आपल्या नात्याबद्दल कसं सांगू ग? मला वाटलं होतं की ही कॉम्पिटिशन जिंकून तू आईला खुश करशील, आईला विश्वास वाटेल की तू बदलू शकतेस। पण तुझ्या अशा माघार घेण्याने सगळीच गणित बिघडलेत ग। आदित्य सर, काय बी बिघडलं नाहीये।
तुम्ही फक्त विश्वास ठेवा माझ्यावर, मी समज ठीक करेन. आणि देवी आईंचा यो राग आहे ना, तो कायमचा नाहीये. मला खात्री आहे ते नक्की मला समजून घेतील. तुझा निर्णय योग्य होता की नाही मला माहित नाही, पण हा निर्णय घेत असताना तू आईचा आणि घरचा विचार केलाय याची मला खात्री आहे. त्यामुळे मी आहे तुझ्यासोबत. करू आपण दोघं मिळून हे सॉर्ट आउट करू. ओके? पण मग एक्सासुमो, आता ही स्पर्धा कॅन्सल होणार का? म्हणजे एवढी मोठी अपॉर्च्युनिटी किर्लोस्कर कंपनी हातातून घालवणार? श्रीकांत, आपण आपल्या कंपनीतर्फे भारतातली टॉप मॉडेल उतरवूया या कॉम्पिटिशन मध्ये. ओके. कितीही पैसा लागला तरी चालेल. एक्सासुमो, अहो तुमच्या घरची एवढी चांगली मॉडेल असताना तुम्ही का बाहेर दुसरी मॉडेल शोधायला जाताय? तुम्ही मला या घरची सून नाही मानत तर ते ठीक आहे, पण एक मॉडेल म्हणून तर मला तुम्ही संधी देऊ शकता ना. प्लीज न्यू सासूमॉम सांगा ना. करेक्ट आहे. त्या घरची सून होण्याची संधी सुद्धा दिली होती तुला दिशा, पण अर्थात ती माझी खूप मोठी चूक होती. आणि कसं आहे, माणसानी नवीन चुका कराव्या, परत परत त्याच चुका करत राहू नये. त्यामुळे आता तुला जर ह्या घरात परितोषी बायको म्हणून राहायचं असेल तर राहा, पण जर तू या घराविरोधात कटकारस्थान करतेस असं मला जर कळलं तर त्या क्षणी तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात येईल, परितोषला राग आला तरी. एक्सासुमॉम, इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेत असं स्पीच पाठ करून नाही जिंकता येत. तुम्ही माझ्यासोबत एक पेट लावा. जर तुमची ही लाडकी मोलकरीण ही स्पर्धा जिंकली तर मी आयुष्यभर या तुमच्या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये मोलकरणीचं सगळं काम करेन, अगदी मरेपर्यंत. पण तुमची ही पारो ही स्पर्धा हरली तर? जर पारू ही स्पर्धा हरली तर मी हे घर, माझा बिझनेस, माझा एम्पायर सगळं सोडून कायमची निघून जाईन. पारू, मी तुला साधे प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं दे. तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. पण मला प्रश्न विचारणारा तुम्ही कोण? अहिल्या, हे बघ, जे झालं ते झालं. आता नको जास्त विचार करूस. ये. श्रीकांत, ही मुलगी आता इथे का आली आहे? तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. मला तोंडही बघायचं नाही तिचं.